आज बुधवार माझे 4 सप्टेंबर. सगळ्यांना शुभेच्छा. आता गणरायाचा आगमन 2 दिवसांनी होणार आहे. आपण 1228-29 पर्यंत काल ओव्या पाहिलेल्या होत्या. भगवंताचं आणि भक्ताचं रूप कसं एकमेकात मिसळून जातं आणि सगळ्या गोष्टी सिद्ध करून प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करावी लागते. तर तो भगवंत म्हणतो की सगळी उपाययोजना मीच करतो आणि मी सदा सर्व काळ सर्व देशी सिद्ध आहे. फक्त मला साध्य करून घेण्यासाठी निरनिराळ्या उपायांनी प्रयत्न करावे लागतात, असं 28 म्हणलेलं होतं. तया परिलाभे ते असते तया की जे उपाया ते आधी अर्थ प्रार्थना म्हणायची. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपण मगाशी 1228 ओवी पाहत होतो. तिचा अर्थही सांगितला होता आणि ती ओवी कशी आहे बघा. परिलाभे ते असते तया की जे उपायाते, येर सिद्धची तैसा येथे उपायी मी. जी गोष्ट मला लाभलेली आहे किंवा प्राप्त झालेली आहे तिच्यासाठी आधी मला उपाय योजावा लागतो. कारण मी कसा आहे, येर सिद्धची तैसा येथे, मी कायम सिद्धच आहे. सगळ्या देशी सगळ्या स्थळी असा मी सिद्धच आहे. मग मला साध्य करून घेण्यासाठी उपायी मी. काहीतरी उपाय करायला पाहिजेत, काहीतरी प्रयत्न करावे लागतात, मग मी प्राप्त होतो. आणि पुढच्या ओवीवर काल चर्चा केलेली होती की हा फळ ही वरी उपावो, का पा प्रस्तावितसे देवो, हे पुसता तरी अभिप्रावो येथीची ऐसा. मग आता इथं म्हणलंय की फळ ही वरी उपाय, म्हणजे आपल्याला फलनिष्पत्तीचा उपाय सांगायला पुन्हा भगवंत का प्रस्तावितसे देवो, अशी प्रस्तावना का करतायत किंवा फलनिष्पत्तीचा उपाय सांगण्यासाठी का बरं उत्सुक झालेले आहेत. कारण का, हे पुसता तरी अभिप्रावो, हे विचारण्याच्या मागचा त्यांचा अभिप्राय काय आहे, येथींचा येथ. तर ही योजना किंवा ही प्रस्तावना पुन्हा का केली असेल. काल आपण याच्यावर बद्दल बोललो की भगवंत सगळीकडे गीतेमध्ये काय सांगतायत आत्तापर्यंत की कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. कधीही कर्म करणं हेच तुझं कर्तव्य आहे किंवा कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस. आणि आता का बरं असं सांगतायत की फळ ही वरी उपावो, म्हणजे तुला कदाचित फलनिष्पत्तीचा उपाय सांगायला पुन्हा का बरं ते असे उत्सुक झालेले आहेत. कारण त्याच्या पुढचं सांगतायत, जे गीतार्थाचे चांगावे, मोक्षोपाय पराघवे, आणि शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध. आता गीतार्थाचं सांगावे म्हणजे काय, सामर्थ्य किंवा श्रेष्ठत्व. तर गीतार्थाचं श्रेष्ठत्व काय आहे, सामर्थ्य काय आहे. आणि मोक्षोपाय पराघवे, गीता ही साधकाला मोक्षप्राप्ती करून देते. आणि शास्त्रोपाय की नव्हे प्रमाणसिद्ध, आणि त्याच्यासाठी गीताशास्त्र सोडलं तर इतर शास्त्रांनी सांगितलेले उपाय प्रमाणसिद्ध नाहीत. शास्त्रोपाय की नव्हे प्रमाणसिद्ध. एखादी गोष्ट आपण प्रमाणांनी सिद्ध करून दाखवतो. आता अनुमान प्रमाण जे आहे त्याच्याबद्दल नेहमीच एक उदाहरण दिलं जातं
की जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतो. आता हल्लीच्या काळात चुली आणि हे जरी कमी झालेलं असलं तरी धूर आणि अग्नीचं आपल्याला नातं सगळ्यांना माहिती आहे. मग धूर नसेल तर अग्नी पण नसेल. मग ज्या अर्थी या पर्वतावर धूर आहे त्या अर्थी तिथे अग्नी आहे हे आपण प्रमाणाने सिद्ध करतो. तसं गीताशास्त्राशिवाय अन्य कुठल्याही शास्त्रांनी मोक्षाचा उपाय सांगितलेला नाही. म्हणजेच गीतेचा जर आपण अभ्यास केला, भगवंतावर जर निष्ठा ठेवली, भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे कर्म केलं, आत्म्याविषयी ज्ञान मिळवलं की मग आपल्याला मोक्ष मिळणार, असं सगळं सांगितलेलं आहे गीताशास्त्रांनी. बाकी उपाय हे प्रमाणसिद्ध नाहीच आहेत. गीता मात्र प्रमाणाने सिद्ध करून दाखवते. आता उदाहरणं देतात. वारा आभाळची फेडी, वांचुनी सूर्या ते नघडी, का हातू बाबुळी धाडी तो न करी. आता वारा काय करतो? वाहणारा वारा जो आहे तो आभाळची फेडी, आभाळ म्हणजे ढग, सगळ्या फेडी म्हणजे दूर टाकतो. तो सूर्यबिंबा वाचुनी सूर्या ते नघडी, सूर्यबिंबाआड येणाऱ्या सगळ्या ढगांना तो दूर ढकलतो, दूर सारतो आणि काय करतो? थोपून धरतो. सगळ्यांना थोपून धरतो. पहिल्यांदा थोपून धरतो किंवा आपल्या बळानं पांगवतो. दोन्ही गोष्टी करतो. पण हा वारा सूर्यबिंबाआड येणाऱ्या ढगांना जरी दूर सारत असला तरी तो सूर्याला किंवा सूर्यप्रकाशाला निर्माण करू शकत नाही. ती काही ताकद वाऱ्यामध्ये नाही. जसं वाऱ्यामध्ये सूर्य निर्माण करण्याचं किंवा प्रकाश निर्माण करण्याचं सामर्थ्य नाही, त्याचप्रमाणे का हातू बाबुळी धाडी तो न करी. आता हातू म्हणजे हाताने, बाबुळी म्हणजे शेवाळे येतं की नाही, तर पाण्यावर साठलेलं म्हणून त्यांनी म्हणलेलं तो न करी. आता पाण्यावर साठलेलं जे हिरवगार शेवाळं असतं ते आपल्याला हातानं दूर करता येतं, पण पाण्याचा आस्वाद घेता येतो, पण हात काही पाण्याची निर्मिती करू शकत नाहीत. म्हणजे आपण ते शेवाळं बाजूला करू, त्यातनं खाली आलेलं पाणी आपल्या हातात घेऊ, पाय धुवायचे असतील पाय धुवू, तोंडाला लावू, समजा स्वच्छ असेल तर पाणी पिण्याचंही काम करू, पण ते पाणी निर्माण करण्याचं काम हाताच्या अखत्यारीतलं नाही आहे. तसा सांगतात पुढे. तैसा आत्मदर्शनी आढळू, असे अविद्येचा जो मळू, तो शास्त्रनाशी येरू निर्मळू, मी प्रकाशे स्वये. त्याप्रमाणे आत्मदर्शनी आढळू, आढळू म्हणजे अडथळा. आत्मसाक्षात्काराच्या किंवा आत्मदर्शनाच्या दर्शनामध्ये आड येणारा किंवा अडथळा असा जो आहे तो काय आहे? अविद्येचा. अविद्या किंवा आणि अज्ञान. अविद्येचा आणि अज्ञानाचा जो मळ आहे, जो मळू, तो शास्त्रनाशी येरू निर्मळू. तो शास्त्राच्या आधारे नष्ट करता येतो किंवा त्याला स्वच्छ करता येतो. जो मळ चढलेला आहे, अशुद्धता आलेली आहे, ती नष्ट करता येते. पण भगवंत सांगतायत मी प्रकाशे स्वये. पण मी कसा आहे? स्वयंप्रकाशी आहे. आत्मस्वरूप स्वयंप्रकाशितच आहे, म्हणजे स्वयंसिद्ध आहे. मग ही शास्त्र परमेश्वराला निर्माण करत नाहीत. परमेश्वरानं सगळ्याला निर्माण केले, पण परमेश्वर काही या सगळ्या शास्त्रांना निर्माण करू शकत नाही. तो शास्त्र नाशी येरू निर्मळू, मी प्रकाशे स्वये. ते शास्त्रांच्या आधारे तो जो मळ आहे, अज्ञानाचा मळ आहे, तो कदाचित नष्ट करता येईल. पण भगवंत सांगतायत की मी जेवढा निर्मळ आहे, आत्मस्वरूप आहे, स्वयंप्रकाशित आहे, स्वतःसिद्ध आहे, आणि ही शास्त्र परमेश्वराला निर्माण करू शकत नाहीत. म्हणून आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वांसोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. म्हणून ही जी सगळी सर्व शास्त्र आहेत ती कशासाठी आहेत? अविद्या विनाशाची पात्रे.
अविद्येचा, अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्यासाठी आहेत, विनाश करण्यासाठी आहेत. आणि त्यासाठी ती साधनं आवश्यक आहेत, प्रभावी आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त वांचोनी म्हणजे त्या वाचून, त्याशिवाय न होती स्वतंत्रे, ती स्वतंत्र किंवा स्वयंसिद्ध होऊ शकत नाहीत. आत्मबोधी, आत्मस्वरूपाचा बोध करू शकत नाहीत. म्हणजे जशी ती शास्त्र परमेश्वराला निर्माण करत नाहीत, तशीच ही सगळी शास्त्र अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्याची केवळ प्रभावी साधनं आहेत, पण ती आत्मस्वरूपाचा बोध करून देऊ शकत नाही. जसं बॅटरीने आपण काय करतो, उजेड पाडतो, अंधाराचा पडदा बाजूला सरतो. पण कोणती वस्तू कुठे आहे हे शेवटी आपल्याला डोळ्यांनी तिथं बघावं लागतं. नुसता उजेड आला की लगेच ती वस्तू सहाय्य होईल, उजेडाचं सहाय्य होईल की आपल्याला कुठे आहे ती वस्तू शोधायला उपयोग होईल. पण कुठल्या दिशेला ठेवली, कुठल्या भूमीमध्ये लपवून ठेवली, का कुठल्या खिडकीमध्ये ठेवली, का कपाटात ठेवली, हे आपल्याला उजेडाच्या सहाय्यानं कळू शकेल. उजेड ते नाही करू शकणार. म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या आड येणारा अविद्येचा आणि अज्ञानाचा मळ हा शास्त्रांच्या आधारे नष्ट करू शकतो आपण. पण भगवंत सांगतायत की मी निर्मळच आहे, माझ्या ठिकाणी मळच नाही, आत्मस्वरूप आहे, स्वयंप्रकाशी आहे, स्वतः सिद्ध आहे. आणि ही शास्त्र परमेश्वराला निर्माण करू शकत नाही. त्यामुळं ही सगळी शास्त्र अज्ञानाचा अंधकारसुद्धा दूर करू शकत नाहीत. प्रभावी साधन म्हणून आहे, पण स्वतःसिद्ध आत्मस्वरूपाचा बोध नाही त्या शास्त्रांनी करतायत. तो अनुभवच घ्यावा लागतो. तुम्ही कितीही ग्रंथ वाचा, आत्ताच्या त्या दासबोधातल्या ताईसुद्धा तेच सांगत की तुम्ही कितीही ग्रंथ वाचा, सगळ्या ग्रंथांची अगदी पारायणं किती वेळा केली, तरी जो अनुभव आहे तो स्वतःला आला पाहिजे. शास्त्र विस्त्र काही बोध करून देणार नाही, मदत करतील की अशा प्रकारे हे ज्ञान मिळावं, तशा प्रकारे ते ज्ञान मिळवावं. आत्मा हा असा आहे. आता सगळे वेद वाचले, सगळी उपनिषद वाचली, तरी नक्की आत्मा कसा आहे हे कुणाला सांग. तो असा नाही, तो तसा नाही, तो तसा नाही, सगळंच अनी सांगितलेलं आहे. पण तो असाच आहे असं काही कोणी सांगत नाही. म्हणजेच आत्मस्वरूप हे स्वतःसिद्ध असल्यामुळं त्या दुसऱ्या कुणाच्याही अधीन होत नाही. एवढ्याच बघूया उभ्या 5-6 झालेले आहेत. विस्मय तो तेथे विस्मयी बुडाला, ऐक्याला गियाला ऐक्य भाव, अनुभव वेडा होय अनुभवे, विश्रांती ही पावे विश्रांती ते, बहु बोलू काय क्रमयोग वेली, सेवोनिया भली ऐशा रीती, मग जे का माझे निर्मळ मी पण, तेची तो होऊन राहे पार्था, क्रमयोग राज मुकुटींचे रत्न, ऐसे जे मी ज्ञान धनंजया, क्रमयोगी तोही तेची होय जाण, मज समर्पून जीवदशा, किंवा क्रमयोग रूपी मंदिराचा, कळस मोक्षाचा असे जोखा, त्याची मोक्षरूपी कळसावरील झाला तो विशाल अवकाश, किंवा भवारण्यकडे काल उभ्या व्हायला पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत मला वाटतं. किंवा भवारण्यी क्रमयोग मार्ग, जोडला जो चांग धनंजया, क्रमोनी तो ज्ञानी क्रमयोगी भक्त, मदैक्य ग्रामात प्रवेशला, किंवा भक्ती ज्ञान रूपी गंगा जळ, ऐसा तो निर्मळ क्रमयोगी, स्वानंदोदधीस मज मिळे वेगे, क्रमयोग ओघे निसंदेह, क्रमयोगाची ही एवढी अपार, थोरवी साचार असे पार्था, म्हणून आम्ही तुझ वेळोवेळा हाची एक भला ऐकविला, योग्य देश काळ
पदार्थ पाहोन घ्यावे ओळखोन मज लागी. ऐसा नव्हे तो मी स्वयंसिद्ध पाही. इथून आत्ता उभ्या झाल्यात आपल्या. ऐसा नव्हे तो मी स्वयंसिद्ध पाही. सर्वाचे सर्वही मीच एक. म्हणून या पार्था सायासा वाचोन होय माझे ज्ञान क्रमयोगे. एक गुरु होय आणि एक शिष्य ऐसा संप्रदाय रूढ जो का. पाहे धनंजया केवळ तो येथ मतप्राप्तीची रीत जाणावया. आईताच ठेवा वसुधेच्या पोटी अग्निसिद्ध काष्ठी कासे दूध. परी मिळवाया करावे उपाय तरीच ते होय प्राप्त जैसे. तैसा स्वयंसिद्ध असे जरी साच तरी लाभे याच. उपाये मी असो फल प्राप्ती सांगोनी अंतिम ऐसा उपक्रम साधनाचा. बघूया पुढच्या काही ओव्या व्हायच्या आहेत माझ्या मते. आता आपण 4-5च घेतल्या होत्या. तया अध्यात्मशास्त्रासी जयी साचपणाची ये पुसी. तई येई जय जय आठायासी ते हे गीता. आता ही गीता म्हणजे काय आहे? मगाशी सांगितलं तसं सगळ्या अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. आणि त्या सगळ्या अध्यात्मशास्त्रांना जेव्हा ईश्वर प्राप्ती व्हायची असते तया अध्यात्मशास्त्रांशी जई साचपणाची ये पुसी. साच म्हणजे सत्यता. सत्यत्व सिद्ध करण्यासाठी जेव्हा वेळ येते तेव्हा ही शास्त्र एका ठिकाणी एकवटतात. आणि ती म्हणजे काय तर भगवंताची एक गीता. म्हणून बघा किती छान सांगितले. अध्यात्मशास्त्रासी जई साचपणाची ये पुसी. तई येई जे जया ठायासी ते हे गीता. तर ही सगळी शास्त्र जेव्हा एकत्रित येतात आणि ईश्वर प्राप्तीविषयीचं सत्यत्व सिद्ध करायची वेळ येते तेव्हा ही शास्त्र एकवटतात. आणि एकवटलेली शास्त्र म्हणजे ही भगवद्गीता आहे. म्हणून आपण सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता गीतम धर्मामृतम इदम. तर ही गीता म्हणजे धर्माचं अमृत आहे. आणि भगवंतांनी सगळ्या उपनिषदांच्या गायींचं दोहन करून काढलेलं हे गीतारूपी अमृत आहे किंवा हे दूध आहे. तर ही भगवद्गीता म्हणजे सगळी शास्त्र ज्या ठिकाणी एकवटलीत आणि ईश्वर प्राप्तीचं सत्यत्व सिद्ध करायची वेळ आलेली आहे तेव्हा ही गीता उपयोगी पडते. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा घविया तैसी शास्त्रेश्वरा गीता या सनाते शास्त्रे. जसं सूर्य उगवला की कोणती दिशा उजळली जाते? पूर्व दिशा. आणि बाकी सगळ्या आपोआपच प्रकाशमान होतात. त्याप्रमाणे सगळ्या अध्यात्मशास्त्रात श्रेष्ठ असलेल्या भगवंत मुखातून प्रगट झालेल्या या सर्व श्रेष्ठ गीतेमुळं सगळी अध्यात्मशास्त्र जणू सनाथ झाली. किती छान सांगितले बघा. सतेजा दिशा आघविया. सूर्य जरी पूर्वेला उगवला तरी सगळ्या दिशा आपोआप उजळून निघतात. तसं सगळी शास्त्र या गीतेनं उजळून निघतायत किंवा सनाथक झालेली आहे. नाही तर ती अनाथ होती आत्तापर्यंत. पण जेव्हा गीताशास्त्र जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा ही बाकीची शास्त्रांना सुद्धा आधार मिळालेला. ती सनाथ झालेली. हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुविस्तारे. सांगितला जैसा करे घेवो ये आत्मा. आता शास्त्राला त्यांनी ईश्वरे म्हटले. म्हणजे सगळ्या अध्यात्मशास्त्रांना जेव्हा ईश्वर नाही हे झालं भानुभूषिता प्राचिया. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा गती झालं खरं. हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे. सांगितलं जैसा करे घेवो ये आत्मा.
आता हे जसं सांगितलं की सूर्य जरी पूर्वेला उगवला तरी सगळ्या दिशा तो उजळून टाकतो, तसं सगळ्या शास्त्रांना या गीतेनं सनाथ केलेलं आहे. तसं तुम्हाला आता म्हणतात एकच सांगतो की या सगळ्या अध्यात्मशास्त्रात श्रेष्ठ असलेल्या भगवंत वाणीनं म्हणजे या सर्वश्रेष्ठ गीतेनं भगवंत प्राप्तीचे आणि आत्मसाक्षात्काराचे अनेक उपाय विस्तारपूर्वक सांगून सगळ्या साधकांना परमभक्तांना आपला आत्मा करतळ म्हणजे आपल्या हातामध्ये आहे, करतळावर घेता येईल एवढा सहज सोपा केलेला आहे. म्हणजे तो आत्मा इतका सोपा करून दाखवला आहे की प्रत्येकाला तो आत्मा शोधता येईल. हा भावो सकणवे धरुनी श्रीहरी नाही एक राहिलं. परी प्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये हे फावे. हा भावो सकणवे धरुनी श्रीहरी. म्हणून सांगतायत की हा सहज सोपा मार्ग आपला जसा आहे, पण अर्जुना गीताश्रवणाचा हा पहिलाच भाग्यवान श्रोत आहे. अर्जुन हा कोण आहे? पहिला भाग्यवान श्रोत आहे. त्याला पहिल्यांदा ही गीता ऐकल्यावर क्वचितच कळली असेल असा हेतू मनी बाळगून पुन्हा श्रीहरीनं पुन्हा काय काय समजावून दिलंय बघा, की पुन्हा एकदा थोडक्यात. अहो एवढी लांबलचक 18 अध्यायांची गीता सांगितली, पण ती कुठं त्याच्या डोक्यात बसली असणार. आपल्याला सुद्धा बघा एकूण तासभर ऐकलं तर त्यातल्या 2-4 गोष्टी लक्षात राहतात. सगळी वाक्यान सगळी उदाहरणं सगळे श्लोक काही लक्षात राहत नाहीत. तसं तर एवढी 700 म्हणजे आता थोडेसेच राहिले तो उभ्या आपल्या, तर समजा 680 उभ्या झाल्या. त्यातला आता भाव किंवा अगदी महत्त्वाचा गाभा आता पुन्हा थोडक्यात अर्जुनाला भगवंत सांगणार आहे. म्हणून म्हणलेलं आहे की ही गीता ऐकल्यावर ती क्वचितच कळली असेल हा हेतू मनी बाळगून पुढची ओवी आहे. परी प्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये हे फावे. हा भावो सकणवे धरुनी श्रीहरी. तेची प्रमे एक वेळ शिष्यी होवावया अढळ. सांगतेसे मुकुळ मुद्रा आता. म्हणून आता सांगितलं तसं की एकदा सांगितलेला हा भगवंत प्राप्तीचा सिद्धांत अर्जुनाला थोडक्यात पुन्हा सांगायला सुरुवात केली. त्याच्यामागचा हेतू असा आहे की हा सिद्धांत त्याच्यामध्ये बिंबावा, आपल्या या परमशिष्याला हे अध्यात्मज्ञान नीट समजावं. म्हणून श्रीहरी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला पुन्हा अर्जुनाशी बोलायला लागले आणि आपल्या शाश्वत आत्मविचाराचं मुद्रा कमळ अर्जुनाच्या हातात द्यायला उत्सुक झाले. किती छान कल्पना केली. मुकुळ म्हणजे खरं कळी बरं का, म्हणजे कमळाची कळी जणू काही त्यांनी हातामध्ये दिलेली आहे. मुकुळ मुद्रा आता. त्याची प्रमेय एक वेळ शिष्यी होवावया अढळ. हा शिष्य झालेला आहे. होवावया म्हणजे होण्यासाठी. अढळ असा हा एकमेव असा शिष्य. सांगा कालच वाचलं आपण की एक गुरु आणि एक शिष्य हे कुठं घडले? इथेच या कुरुक्षेत्रावर धर्मक्षेत्रावर घडलेलं आहे. की एवढी 18 औक्षयिणी सेना सगळी समोर होती, पण खरा शिष्य कोण होता? हा एकटाच. एकटा अर्जुन होता. त्याच्यासाठी सगळी गीता सांगितलेली आहे. आणि त्याला पुन्हा नीट अध्यात्मज्ञान कळावं म्हणून पुन्हा अर्जुनाशी ते बोलायला लागलेत आणि आपल्या शाश्वत आत्मविचारांचं कमळ किंवा ती कळी अर्जुनाच्या हातात द्यायला उत्सुक झाले आहेत. अन्य शास्त्रे होती अप्रमाण ऐसे भले पण गीतार्थाचे. जाणा हे संपूर्ण गीताशास्त्र साचे. साधन मोक्षाचे एकलेच. असो फल प्राप्ती सांगोनी अंतिम. ऐसा उपक्रम साधनाचा. करीती का देव मागुती सखोल. ऐसे विचाराल तरी सांगू.
जाणा हे संपूर्ण गीताशास्त्र साचे साधन मोक्षाचे एकलेच अन्य शास्त्रे येथे होती अप्रमाण ऐसे भलेपण गीतार्थाचे आड आले मेघ निवारितो वारा परी तो भास्करा घडविना किंवा जैसे हाते लोटू ये शेवाळ परी नवे जळ निमून ये. याच्या ओव्या सगळ्या आता आल्या. आत्मदर्शनाच्या आड तैसा मळ असे जो केवळ अविद्येचा. कुठला मळ आहे? अविद्येचा. तयाचा निरास होय शास्त्राभ्यासे निर्मळ मी असे स्वयंप्रभ. अविद्येचा नाश करावा केवळ एवढेच बळ शास्त्रांचे त्या. परी आत्मबोध करोनी द्यावया न होती कौंतेया स्वतंत्र ती. सर्व हिती घेती गीतेकडे धाव आपुले सत्यत्व पटवाया. सूर्य विभूषित होता पूर्व दिशा दाही दिशा जैशा तेजोमय. तैसे सर्वश्रेष्ठ गीताशास्त्रे भले सनाथ जाहले शास्त्रज्ञात. असो किती सांगू धनंजया साच गीताशास्त्रे ह्याच पूर्वाध्यायी. बोलीला उपाय विस्तारे बहुत आत्महस्तगत होय जेथे. परी एकदाच ऐकोनी केवळ कैसे आकळेल अर्जुना ते. ऐसा अभिप्राय धरोनिया मनी देवचक्रपाणी कृपावंत. तेची पुन्हा आता ठसावे म्हणून सारांशे करून निवेदिल. आता सारांशात सांगायचं. तासभर जरी बोललेलं असलं आणि पुन्हा शेवटी थोडक्यात सांगितलं की जे थोडक्यात सांगितलं ते माणसाच्या लक्षात येतं. किंवा सगळी कथा सांगितली, अगदी सविस्तर सांगितली, पण कथेचं काय मूळ उद्देश काय आहे, त्या कथेतनं आपल्याला उपदेश काय मिळतो, ते अगदी एका वाक्यात 2 वाक्यात सांगितलं जातं आणि ते आपल्या डोक्यामध्ये ठसतं. तसं आता हे गीता ग्रंथ कसा आहे तर 18 अध्यायी आहे. त्याच्याबद्दल आता पुढं पुन्हा सांगतात. आणि प्रसंगे गीता ठावोई हा संपता म्हणून दावी अद्यंता एकार्थत्व. आता या 18व्या अध्यायात सहजासहजी ठावो ही संपता. आता संपायची वेळ आलेली आहे. गीता समाप्तीचा क्षण आलेला आहे. आणि म्हणून काय करतात? म्हणून दावी आद्यंता. आदी म्हणजे प्रारंभ आणि अंत म्हणजे शेवट. म्हणजे आधीपासून प्रारंभापासून शेवटापर्यंत एकच शाश्वत अर्थ प्रतिपादन केला आहे. निरूपणाने गी सिद्धांती केले तरी ते तुलेही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापर नेणत कोणी जैमा. पण आता काय म्हणतात की ते तुलेही सिद्धांत, जेवढे सगळे अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत ते कुठे कुठे आलेत? ये शास्त्री प्रस्तुत, या शास्त्रामध्ये प्रस्तुत केलेले आहेत. हे पूर्वापर नेणत कोणी जेमानी. पण ते गीतेच्या प्रारंभी, गीतेच्या मध्यभागी आणि नाना अधिकार प्रसंगी हे सिद्धांत भगवंतानं मांडले आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा केली. हे पूर्वापर नेणत कोणी जेमानी. पण हे काही जण पूर्वापार सगळे संदर्भ आहेत ते लक्षात घेत नाहीत, समजत नाहीत. आणि या गीताशास्त्रात अनेक सिद्धांत आहेत असेही कोणी मागणेल. बघा आता, तै महासिद्धांताचा वाका सिद्धांत कक्षा अनेका भिडवणी आरंभू देखा संपवितू असे. पण हा पूर्वापर संदर्भ म्हणजे पूर्वीचा संदर्भ आणि सिद्धांत आधी काहीतरी एक हे केलेलं असतं, विधान केलेलं असतं आणि त्याच्यावरून आपण सिद्ध करून दाखवतो की त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 अंश असते. हे पहिले विधान आहे. मग 3 कोण काढतात, मोजतात, एक 70 आहे, 50 आहे, पुढचा 60 आहे किंवा जे काय असेल, म्हणजे बरोबर 180 बेरीज होते. तसं पूर्वापार संदर्भ जे आहेत ते लक्षात न घेता हे जे ह्या गीताशास्त्रात
अनेक सिद्धांत आहेत असंही कोणी म्हणेल. महासिद्धांताचा आवाका सिद्धांत कक्षा अनेका भिडवून आरंभू देखा संपवित्व असे. आणि मग असे काही जण असं मानतील की याच्यामध्ये अनेक सिद्धांत आहेत, त्याचा आवाका मोठा आहे. एथ अविद्यानाशू हे स्थळ तेणे मोक्षोपादान फळ, या दोन्ही केवळ साधन ज्ञान. आणि म्हणून अनेक सिद्धांताची एक वाक्यता करून भगवंतानं महासिद्धांताचं ऐक्य केलं. सिद्धांत कक्षा अनेका, प्रारंभी जे सिद्धांत सांगितले, जो सांगितला त्या शाश्वत सिद्धांतानेच भगवंत गीताशास्त्राची समाप्ती करतायत. भिडवून आरंभी देखा संपवित असो. पहिल्यांदा पुन्हा आरंभ सांगतात आणि परत त्याचा शेवट करतात, अंत करतात, अंतिम करतात. तर हा सिद्धांतानंच समाप्ती करत आहे. तेवढ्याच ओव्या बघूया आपण. एक दोनच राहिलेत. आणि या अध्यायी देखा गीता ग्रंथ होतसे समाप्त, म्हणून या प्रसंगे या ग्रंथी आदि अंती सार एकची साचार ऐसे दावी. ग्रंथगर्भी नाना बोलिले सिद्धांत ओघे झाले प्राप्त, म्हणून या ग्रंथी नाना अर्थ ऐसे म्हणे कोणी संबंध नेणोनी पूर्वापर. तरी सर्व एका महासिद्धांतात होती अंतर्भूत सिद्धांत ते, म्हणून आद्यंती एकची सिद्धांत मांडोनी हा ग्रंथ संपविला. अनेक सिद्धांत महासिद्धांत आहेत. एका सिद्धांतामध्ये अनेक महासिद्धांत अंतर्भूत होतात आणि म्हणून हा एकच सिद्धांत आता मांडून हा ग्रंथ संपवत आहेत. अविद्येचा नाश मुख्य हा विषय, जेणे प्राप्त होय मोक्ष फळ. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? आपल्या अविद्येचा नाश व्हायला पाहिजे, हा मुख्य विषय आहे. आणि मोक्षाचं फळ त्याच्यातनं प्राप्त व्हायला पाहिजे. या दोघा केवळ ज्ञानची साधन, सिद्धांत महान हाची एक. पुढच्या व्याधीच घेऊन टाकते. नाना परी ग्रंथी देवनारायण विस्तारे करवून बोलीला जो, तोची आता येथे सारांशे कथन करावा म्हणून पुनरपी. साधनेचे रूप विवरितो हरी, साध्य झाले जरी हस्तगत. ही जी साधना आहे, या साधनेचं रूप हे स्वतः हरीच विवरितो म्हणजे स्पष्ट करून सांगतो. म्हणून दोनच ओव्या तेवढ्या होत आहेत का बघूया. हे तुलेची नाना परी निरुपेली ग्रंथ विस्तारी, ते आता दोही अक्षरी अनुवादाचे. आता भगवंताने हे शाश्वत जे सगळं ज्ञान सांगितलेलं आहे, तर हा जो मुख्य सिद्धांत आहे हा नाना प्रकारांनी नाना परी गीता ग्रंथात निरूपिलेला आहे, सांगितलेला आहे. आणि तोच अर्जुनाच्या आता दोही अक्षरी, आणि तोच अर्जुनाच्या हातात दिल्यानंतर त्या प्राप्तीचे उपाय भगवान श्रीकृष्ण आहे. आणि पहिल्या श्रवणानं कळणार नाही, त्यांची आकलन शक्ती ज्यांची तीव्र आहे त्यांना पूर्वार्धात सांगितलेले महासिद्धांत आता उत्तरार्धात सांगून शास्त्रवचनाची एक वाक्यता करावी. निरूपले ग्रंथ विस्तारी, ते आता दोही अक्षरी अनुवादावे. म्हणून उपेयही हाती, सुरुवात जी केलेली आहे ती जालया उपाय स्थिती. आता सगळं जे आकलन झालेलं आहे, देव प्रवर्तले ते पुढती येण्याची भावे. आणि म्हणून हे देव त्या ठिकाणी हा आता शेवटचा जो सिद्धांत आहे, किंवा मोक्ष कसा मिळणार आहे, माझं पद कसं प्राप्त होणार आहे, हे सांगण्यासाठी आता भगवंत प्रवृत्त झालेले आहेत. थोडीशी उद्या आणखीन चर्चा करू. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता
लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्री कृष्ण जय तू ज्ञानेश्वर।